SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त कोन बोल बनवतोय। तर मी बटाटे घेतलेत, हे कोन आहेत याचे वाले मक्काचे, मक्यालाच कोन, हां तेच ना, मक्का कोन आहे। हे मी तर दरदरा असं वाटून घेतलंय। आता आपण चालू करूया। कांदा आहे। आता सगळ्यात पहिले आपण बटाटे घेऊया। मी 3 बटाटे उकळून घेतलेत। आता बटाट्याला आपण मॅश करून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडत नाही, तुम्ही कमेंट करत नाही, प्लीज कमेंट करा। आणि इथपर्यंत आणलंय, थोडीशी अजून माझ्यासाठी मेहनत करा, फॉलो करा। मग तुम्ही कमेंट नाही करत, मला मन नाही लागत बनवायला। तुमच्या कमेंटने मला उत्साह भेटतो, म्हणजे बनवायला मन लागतं असं। आता एक कांदा कापून घेतलाय मी, बारीक कांदा टाकते। हे बोल्स बनवायला आहे ना, काय पण घेऊ शकता तुम्ही, कोबी पण घेऊ शकता। आता माझ्याकडे जे होतं ते टाकते मी। आता हा कोन मी असा थोडासा जाडा वाटून घेतलाय, म्हणजे दाताला लागलं पाहिजे एवढं कोन शीट। आपण मसाला घालूया। चिली फ्लेक्स घालते मी चमचा भरून, थोडीशी टाकते। तिखट तुमच्या हिशोबाने टाका, एवढं घेते, 1 चमचा भरून टाकते। काळी मिरी घेते मी 1 चमचा भरून। थोडंसं काळं मीठ घेते, काळं मीठ न टेस्ट येते छान। थोडंसं साधं पण टाकणार आहे। मसाला तुमच्या हिशोबाने टाकू शकता, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं। आता मी आम्हाला किती तिखट लागतं, किती काय लागतं त्या हिशोबाने टाकते। थोडंसं साधं मीठ घालते। चीज पण टाकणार ना, चीज पण खारट असतं। आता हे मिक्स करूया आपण। आता मी एक चीज ट्यूब घेतली आहे। आता हे चीज किसून घेऊया आपण। ब्रेडला मी याचे साईडचे भाग काढून घेतलाय आणि ह्याचे ब्रेड क्रम बनवून घेतलंय। आता याच्यात आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच टाकूया बाइंडिंगसाठी। हे ठेवून घेऊया, हे कधी पण काम येतं आपल्याला। मिक्स करून घेऊया। हे बघा, असं याच्या आतमध्ये आता मी चीज ट्यूब टाकते। आणि याला असं गोल करून घेऊया। असे सगळे बोल बनवून घेऊया। तुम्ही लांबा पण आकार देऊ शकता, गोल पण देऊ शकता, बाकीचे पण तसेच करून घेऊया। आरामात होऊन जातं इथे। हे बघा, असे सगळे बोल्स बनवून ठेवलेत। आता याला साईडला ठेवूया। ब्रेडला थोडंसं आपण लाटून घेऊया। हा छोटा ब्रेड आहे, तुमच्याकडे मोठा असेल तर
आमच्याकडे काही वस्तू पटकन भेटत नाही. आमचं गाव आहे जंगल. आम्ही राहतो नायगावला, पण इकडे पटकन वस्तू काही भेटत नाही, म्हणून मला खूप त्रास होतो. आणि त्याच्यामुळे अजून तुम्ही कमेंट पण नाही करत. कमेंट केलं का मला जरा उत्सव होतं. कमेंट करत राहत जा तुम्ही जरा. सगळ्या ब्रेडला आपण असं लाटून घेऊया, म्हणजे जरा चवडं होऊन जाणार, ते पातळ पण होऊन जाणार. आता हे आपण पाण्यात डीप करूया थोडं हलका हातानं. आणि हा एक गोळा याच्यात ठेवूया आणि याला दाबून घेऊया. फुटलं तरी पण ॲडजस्ट करून लावून घ्यायचं. हे बघा, थोडंफार फुटतंच ते, पाणी म्हणजे पातळ असतं ना ते पाव. हे बघा, असा सगळा पोळ आपण बनवून घेऊया. व्यवस्थित लावून घ्यायचं, जिथे जिथे फाटेल तिथे तिथे असं दाबून घ्यायचं. हे बघा, असं व्यवस्थित लागून जातं. ते पाटोर लाटून घेतलं ना थोडं पातळ होऊन जातं आणि ब्रेड पण थोडासा मोठा होऊन जातो. जिथे जिथे असं फाटलं असेल त्याला आपण असं दाबून देऊया आणि टाकूया. आता तेल आपलं गरम झालंय. याला तुम्ही ब्रेड केम पण लावू शकता. माझ्याकडे आहे पण मी नाही लावत आहे, उरलंय माझ्याकडे. पण वरून असं तेल टाकायचं. हलका हाताने हलवायचं. ब्रेड आपला फाटला नाही पाहिजे असं. तेल थोडं कमी टाकलं आहे मी, होऊन जाते व्यवस्थित. आता काढून घेऊया. झालेत छान. दुसरे पण तसेच टाकून देऊ. आता हा दुसरा घाण पण झाला आपला, काढून घेऊया. छान कलर आलाय बघा, मस्त ब्राऊन कलर. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तू काय